सुस्वागतम. विषय मराठी. इयत्ता 4थी. तर माझ्या बालमित्रांनो, आज मराठी विषयामध्ये आपण पाळणा या कवितेखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरं समजून घेणार आहोत आणि लिहिणार आहोत. तो मेरे प्यारे बच्चों, आज मराठी विषय में हम पाळणा यह कविता में दिए गए प्रश्नों के जवाब लिखने जा रहे हैं. चला तर मग करूया सुरुवात. कविता 9वी पाळणा. प्रश्न उत्तरे. तर सगळ्यांनी मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 47 उघडायचं आहे. पेज नंबर 47 मराठी टेक्स्टबुक. तसंच सगळ्यांनी मराठीची वही देखील काढायची आहे. आता प्रश्न पहिला आहे मौखिक. मौखिक मतलब ओरल. तो ये 3 प्रश्नों के जवाब हम ओरली ही देने वाले हैं. तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला कोण आवडते? आणि उत्तर आहे आम्हाला आई आवडते. दुसरा प्रश्न आहे मुलाची काळजी कोण घेते व कशी? आणि उत्तर आहे मुलाची काळजी आई प्रेमाने घेते. तिसरा प्रश्न आहे आईचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा करता? उत्तर आहे आईचा वाढदिवस आम्ही शुभेच्छा पत्र देऊन साजरा करतो. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर अशा प्रकारे मौखिक प्रश्नांची आपण ओरली म्हणजे तोंडी उत्तरं दिलेली आहेत. चला तर आता आपण लेखी म्हणजे रायटिंगचे प्रश्न समजून घेऊया आणि त्याची उत्तरं मराठीच्या वहीत लिहूया. कारण एका वाक्यात उत्तरे लिहा या प्रश्नांची उत्तरं लिहिण्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकात जागा दिलेली नाही. तर सगळ्यांनी मराठीच्या वहीमध्ये पाळणा कवितेचं नाव लिहायचं आहे. आजची दिनांक म्हणजे डेट लिहायची आहे. आणि प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा असं हेडिंग लिहायचं आहे. आणि आता आपण प्रश्न पाहूया. प्रश्न पहिला बाळाला झोके कोण देते? आणि उत्तर आहे बाळाला झोके आई देते. दुसरा प्रश्न आहे बाळाचा चेहरा पाहून आईला काय जाणवते? उत्तर आहे बाळाचा चेहरा पाहून बाळाला भूक लागली आहे हे आईला जाणवते. तिसरा प्रश्न आहे आई कशासाठी झटते? उत्तर आहे आई बाळाच्या सुखासाठी झटते. आणि चौथा प्रश्न आहे बाळाला कुणाचे स्मरण होते? उत्तर आहे बाळाला आईच्या ममतेचे स्मरण होते. तो इस तरह से एक वाक्य के जवाब हमने लिख दिए हैं. आता आपण पाहूया प्रश्न दुसरा. थोडक्यात उत्तरं लिहा. प्रश्न आहे कवीने या कवितेतून आईचे महत्त्व कसे वर्णिले आहे? तर बाळांनो आपण ह्याचं पण उत्तर मराठीच्या वहीतच लिहिणार आहोत. आणि उत्तर आहे बाळाला झोपविण्यासाठी आई गाणं गाते. आई बाळाची आजारपणात खूप काळजी घेते. बाळाला भूक लागल्यावर ती त्याला भरवते. बाळाला काही दुखलं तर ती जवळ धरून त्याला औषध देते. बाळाच्या सुखासाठी ती झटते. तर अशा प्रकारे थोडक्यात उत्तर लिहा. या प्रश्नाचं उत्तर देखील आपलं लिहून पूर्ण झालेलं आहे. आता आहे प्रश्न तिसरा जोड्या जुळवा. सगळ्यांनी पान क्रमांक 47 मराठीच्या टेक्स्टबुकमधलं पेज नंबर 47 उघडायचं आहे. आता इथे पहा जोड्या जुळवा म्हणजे मॅच द फॉलोइंग. तर अ गट आहे आणि ब गट दिलेला आहे. आता ह्याची उत्तरं आपण मध्ये जी रिकामी जागा दिलेली आहे तिथे लिहिणार आहोत. अ गटात आहेत शब्द दिलेले. त्या शब्दांचे विरुद्धार्थी शब्द आहेत ब गटामध्ये. तर या जोड्या आता आपण लावणार आहोत.
विरुद्धार्थी शब्द म्हणजे विलोम शब्द. चला, पहिला शब्द आहे हसणे. तर हसणेचा विरुद्धार्थी शब्द आहे रडणे. लिहा सगळ्यांनी, रडणे. दुसरा शब्द आहे तृप्त. तृप्तचा विरुद्धार्थी शब्द आहे अतृप्त. तिसरा शब्द आहे सुख. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुःख. चौथा शब्द आहे स्मरण. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विस्मरण. आणि पाचवा शेवटचा शब्द आहे नीज. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जाग. तर अशा प्रकारे आपण जोड्या जुळवलेल्या आहेत. आता पाहूया प्रश्न चौथा. खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा. मतलब कविता की पंक्तियाँ पूरी कीजिए. तर इथे आपल्याला कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. तर आपल्याला इथे दिसत आहे की काही शब्द मी लाल रंगामध्ये लिहिलेले आहेत. तर ते शब्द म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेले शब्द आहेत. पान क्रमांक 47 वरचे. आणि मध्ये जे मी काळ्या रंगामध्ये शब्द लिहिलेले आहेत, हे शब्द म्हणजे आहे उत्तर. तर सगळ्यांनी आता लिहायला सुरुवात करायची आहे. पहा, रडवे ती माझी आई, हे शब्द आपल्याला पुस्तकात दिसत आहेत पान क्रमांक 47 वरती. तर आता आपण ही ओळ पूर्ण करूया. तर लिहा सगळ्यांनी. रडवे माझे वदन बघोनी, भूक लागली हे जाणोनी. आता पुढच्या ओळीवरती लिहा. दुसऱ्या ओळीवरती, कोण उगे करी मज पाजोनी. पाजोनी नंतर आहे प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. ती माझी आई हे दिलेलंच आहे. पुढचं पाहूया आता. दुसऱ्या कडव्यामध्ये दिलेला आहे शब्द चालत आणि शेवटचा दिलेला आहे ती माझी आई. चला, आता आपण मधल्या ओळी पूर्ण करूया. चालत असता पडलो पाहुनी, उचला या मज येई धावूनी. आणि शेवटच्या ओळीवरती आपण लिहिणार आहोत, गोंजारी पोटाशी धरुनी, ती माझी आई. तर माझ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे पाळणा या कवितेत असलेल्या प्रश्नांची उत्तरं आपण लिहून पूर्ण केलेली आहेत. तर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या मराठीच्या पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.